हे माझं मंदिर छोटंसं पण खूप छान, आणि तुम्ही रोजच माझ्या मंदिरातली पूजा बघता. ही सगळी पूर्वतयारी आहे दीपामावस्येची. सगळ्या घरात जेवढे दिवे होते, जेवढ्या समया होत्या, त्या सगळ्या मी पितळीचे असतील, चांदीचे असतील, काही ते चांदीसारखे दिसणारे पण असतील, माहीत नाही आता कुठल्या कुठल्या कार्यक्रमातही दिवे येत असतात. तर त्यामुळे परंतु सगळ्या दिव्यांची मस्त घासून पुसून आम्ही तयारी करून ठेवली आहे. आणि आता मी दीपामावस्येच्या पूजेला सुरुवात करणार आहे. बघा, आज मंदिरातली पूजा पण बघा, खूप छान पूजा आहे. पण आज फुलं कमी होते, कारण आमच्याकडे फुलं सोमवारी येतात. ते सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत चालतात. मग गुरुवारी येतात. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार चालतात. तर रविवारच्या दिवशी फुलांची थोडी काटकसर असते. आणि पावसामुळे सध्या हार आणि फुलंची जरा पंचायतच आहे. मिळाली तरी पण जरा स्पष्ट त्याच्यामध्ये असं घाण दिसते किंवा कोमेजल्यासारखे दिसतात. त्यामुळे ते लावण्यापेक्षा आपलं मी सध्या असं जुगाड केलं आहे की आमच्या पावसाळ्यापुरतं घरामध्ये ह्या अशा माळा मी ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत, किंवा जिथे दर्शनाला जाते तिथून घेऊन आले. त्याच मग मी घालते, जर फुलं चांगले नसतील तर. जातवेदो महावः तामहावः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं गावश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वोधिनीं श्रियं देवीमुपं भजे श्रीर्मां देवीर्जुषतां कां संस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां कल्पयन्ती पद्मे स्थितां पद्मवती श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोधि मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रै मणिगणखचितै स्थापिता हेमकुम्भै नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनया श्रीरङ्गधामेश्वरी दासीभूत समस्तदेववनिता लोकैकदीपाङ्कुरा श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभवा ब्रह्मेन्द्रगङ्गाधरा त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रिया सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा वराङ्कुशौ पाशं शान्ति शान्तिः. रुद्रो बहुशिराबभ्रुर्विश्वयोनिश्रुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थानुर्वरारोहो महातपाः गो वसुः नैकरूपो बृहद्रूपः श्रीविष्टप्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः ऋद्धस्पष्टाक्षरो मन्त्रचन्द्रां शूर्भास्करद्युतिः. नमस्कार. दीपामावस्येच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. खरं तर अमावस्या ही शुभेच्छा देतात का नाही असं आपल्याला नेहमी वाटत आलेलं आहे, पण दीपामावस्या ही आपल्या जीवनातला अंधार पूर्णपणे चिरून आपल्याला उजेड, प्रकाश देते आणि आपल्याला जीवनाची दिशा देते. उद्यापासून श्रावण मास सुरू होत आहे. सोमवारपासूनच तो सुरू होत आहे आणि 5 सोमवार अनेक दशकांनंतर हे सोमवारी सुरू होऊन सोमवारीच संपणारा श्रावण मास आपल्याला मिळत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये एका वयामध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण मागच्या माझ्या श्रावण मासापासून, अधिक मासापासून या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक आनंद, अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळावा. असंस्कारी जीवनाचा अंधकार दूर होऊन संस्कारी जीवनाचा प्रकाश आपल्याला मिळावा.
आपल्या जीवनातल्या दुःखाचा अंधकार चिरून आपल्याला सुखाचा आनंदाचा उजेड प्राप्त व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. ह्या प्रार्थना करताना एवढं नक्कीच सांगते की ह्या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये करतो त्या आनंदासाठी असतात. खूप छान अगरबत्तीचा सुंदर सुवास, दिवाचा तो मंद प्रकाश, ह्याच्याने आपल्याला खूप बरं वाटतं. ईश्वराची भक्ती करण्यामध्ये काही गैर नाही, पण अंधश्रद्धा ही फार गैर आहे. अंधश्रद्धेच्या आहारी मात्र आपण जाऊ नका. श्रद्धा का आवश्यक असते? श्रद्धा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि माणुसकीने जगण्यासाठी मदत करत असते. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नसते त्याच्या मनामध्ये काहीच नसतं. तो कोणत्याही मानवी जीवनाच्या पलीकडे व्यक्ती जातो आणि म्हणून श्रद्धा असावी. मग ती जरुरी नाही की आपण ईश्वरावरच करावी. श्रद्धा आपल्यापेक्षा कोणातरी मोठ्यावर करावी, आपल्या आईवडिलांवर करावी, आपल्या गुरूंवर करावी. माझ्या जीवनामध्ये माझी श्रद्धा माझ्या वडिलांवर इतकी होती की त्यांच्यानंतर मी त्यांना ईश्वरात शोधते. नाही तर आधी मी देवाच्या पूजा वगैरे हा फार कधीच आयुष्यामध्ये करायचे नाही. सणवार करायचे, आनंदाने करायचे, सगळे रीतिरिवाज करायचे. पण आता मात्र रोज उठून मी ईश्वराला समर्पित होते. त्याचं कारण मला त्याच्यामध्ये, त्या श्रद्धेमध्ये माझे वडिलांचे आशीर्वाद सापडतात, एक आधार सापडतो. तर तो आधार आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतो आपल्यातला चांगुलपणा जपण्यासाठी. आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी खूप हौसेने करते. वेळ मिळाला तरच ते शक्य होतं. बऱ्याच वेळा मी वेळ काढून सुद्धा ते करते. आज दीपा अमावस्येच्या निमित्ताने मी घरी होते आणि खूप आजारी होते. खरं तर माझा चेहराच तुम्हाला सांगत असेल, मी खूप आजारी होते. मला अक्षरशः पलंगातून उठता येत नव्हतं. माझ्या आईचा फोन आला की दीपा अमावस्या, तुला फार आवड आहे, सगळ्या घरातल्या दिव्यांची पूजा कर, स्वच्छ कर दिवे, सुंदर सजव आणि मला तुला बरं वाटेल. आणि खरंच मला खूप बरं वाटलं. त्यानिमित्ताने मी अंथरुणातून बाहेर पडले. तर असंच आहे, काहीतरी करायची इच्छा मनामध्ये प्रबळ असेल आणि मनामध्ये ही श्रद्धा असेल की आपण चांगलं केलं तर चांगलंच होत असतं, तर ती श्रद्धा आपल्याला नेहमी आपल्याला पुढेच नेत असते. इट कीप्स यू गोईंग. आपल्याला सुद्धा खूप शुभेच्छा आणि आयुष्यामध्ये आपल्या प्रकाशमानच आपलं जीवन असावं हीच प्रार्थना.